वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. चित्रपट आणि टेलिव्हिजन माध्यमातली काही विशेष व्यक्तिमत्व नुकतीच काळाच्या पडद्याआड गेली. पत्रकार अभय परांजपे, झी मराठीच्या प्रारंभीचे कार्यकारी निर्माता, वादळवाट या गाजलेल्या मालिकेचे लेखक, जाहिरातीची कॉपी लिहिण्यात त्यांचा हातखंडा. सृजनशील लेखक अभय परांजपे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लेखनाचा वस्तुपाठ. ज्येष्ठ संकलक M.S. शिंदे, शोले या मेगा ब्लॉकबस्टर यशस्वी चित्रपटाचे संकलक M.S. शिंदे. त्याआधी ब्रह्मचारी, सीता और गीता आणि नंतर शान सारख्या अनेक चित्रपटांच्या संकलनाद्वारे हिंदी सिनेसृष्टीवर त्यांनी 6 दशकं जादू निर्माण केली होती. छायाचित्रकार राजन कोठारी, दामुल, घायल, मृत्यूदंड, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झुबेदा अशा अनेक हिंदी चित्रपटांना त्यांनी नवा लुक दिला. वासुदेव बळवंत फडके आणि तुकाराम यासारख्या भव्य चित्रपटातून मराठी रजतपटावर आपला ठसा उमटवलेले पटकथाकार, दिग्दर्शक आणि छायाचित्रकार राजन कोठारी. दिग्दर्शक संजय सुरकर, चौकट राजा, तू तिथे मी, 7च्या आत घरात यासारख्या अनेक चित्रपटांनी अल्पावधीत त्यांनी रसिक मनात घर केलं होतं. झी मराठीच्या अवंतिका आणि ऊन पाऊस या मालिकाद्वारे टेलिव्हिजन माध्यमावरही छाप पाडलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संवेदनशील दिग्दर्शक संजय सुरकर या सर्व विशेष व्यक्तिमत्वांना झी मराठीची भावपूर्ण आदरांजली. नमस्कार. आजच्या संध्याकाळी या प्रेक्षागृहात बसलेल्या तुमचं आणि टीव्ही समोर चातकासारखी या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तुमचं मी अतुल परचुरे आणि मी सुमित राघवन मनापासून स्वागत करतो. आणि सादर करत आहोत हा रंगारंग सोहळा ज्याचं नाव आहे वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012, पॉवर्ड बाय डाबर वाटिका हेअर ऑइल. सुमित, इतक्या गॅप नंतर निवेदन करतोयस पण मराठी जागच्या जागी आहे. नाटकाचा परिणाम रे. खरंय रे, नाटक सुरू राहायलाच हवं. हे स्वगत होतं की स्टेटमेंट? नाही रे, फ्रस्ट्रेशन. जे करायला जमत नाहीये ना ते. काय तुम्ही रंगमंचावर सेट झालेले लोक असं निराशावादी बोलू लागलात ना तर कसं तरीच वाटतं रे. पण खरंच बोलतोय रे. एखादी हिंदी मालिका सुरू झाली ना की मराठी निर्माते दिग्दर्शक आपल्याविषयी ग्रहच करून घेतात. हो हो, की आता ते पुन्हा मराठीत कामच करणार नाहीत. नाही नाही, त्याला वेळच नाही रे. कशाला येईल तो परत रे. अरे पण परत यायला कुठेतरी जायला हवं ना. म्हणूनच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी ताबडतोब होकार दिला. आणि माझा तर कधीच काय प्रॉब्लेम नसतो. फेमस आहे तुझं वाक्य. म्हणजे? तुझा कुठल्याच बाबतीत कधीही प्रॉब्लेम नसतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर रसिको, आमची ही दुखरी बाजूला ठेवून आपण आजच्या सोहळ्याकडे वळूया. 1986 साली दूरदर्शनवर पाहिलेली महाराष्ट्राची लोकधारा आज 2012 साली पाहताना तितकीच ताजी आणि सदाबहार वाटत होती. तर अशाच लोककलेच्या सदाबहार बाजात रंगमंचावर येते झी मराठीची लावणी. लावणी. हो, पण लावणी म्हणजे कुठली बाई येणार आणि गाण्यावर नाचून जाणार असं नाही बरं का. ही लावणी म्हणजे शब्दांची गंमत आहे. त्यामुळे ही पाहण्यात जितकी मजा आहे ना तितकीच ती ऐकण्यात मजा आहे. आणि ही लावणी आपल्या समोर घेऊन येत आहेत महाराष्ट्राची लोकधारामध्ये आपण पाहिलेले आणि अनुभवलेले आपले 2 लाडके कलाकार केदार शिंदे आणि संतोष पवार. नमस्कार 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 मंडळी.
अरे आपलं 12 वर्षाचं नातं आपण एकदम एकमेकांना जवळून ओळखतो म्हणजे आपलं असं मी लॉयल प्रेक्षक आहे सर्वसामान्य माणसाच्या घरातला. तसंच आहे माझं. मी तुम्हाला खरं सांगतो माझ्या बायकोला मी नेहमी सांगायचो मी तुला इकडे घेऊन जातो तिकडे घेऊन जातो. तिला इंटरेस्टच नव्हता. नेहमी मला म्हणायची मला झी मराठी अवॉर्डला घेऊन चल. आज तुम्हाला काय सांगू झी मराठी अवॉर्ड या कार्यक्रमाचे 2 पास माझ्या खिशात आहेत आणि मी माझ्या आता दारात आहे आणि मी माझ्या बायकोला हाक मारतोय बायको अगं ये बायको. अरे नरडा फोडताय काय को कोण आहे तो मुर्दा हा? मुर्दा अगं तुझा नवरा नाही येत घरात या डायरेक्ट आत. ए, अरे तुझा नवरा बाहेर उभा आहे पहिली बाहेर ये. बया आले आले हा. अरे, बस बस बस. आणि काय ग काय हा मी बाहेर उभा आहे आणि तू सरळ म्हणतेस नवरा नाही घरात आत या. मला काय माहित तुम्ही आहेत ते. मग कोण मला वाटलं दूधवाला असेल. म्हणजे दूधवाला येतो. मग दूधवाला येतो. हो त्यो गेला की पेपरवाला येतो. पेपरवाला पण येतो. हो त्यो गेला की केबलवाला येतो. मला पहिल्यापासून तुझ्यावर संशय का होता. बसा मग तुम्ही नसणार का केदार शिंदे येणार का? काहीतरी आपलं बघा 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 बोलायचं काही संशय घेता माझा. उठता बाटा संशय घेतात माझा. संशय घेऊन घेऊन माझी मंजिरी करून टाकली त्यांनी. अहो जरा त्या मंजिरीकडे बघा मंजिरीकडे बघा मंजिरीकडे बघा. मंजिरी काय म्हणते काय मंजिरी काय म्हणते काय नातं हे अनिकेत विश्वासरावावर अवलंबून असतं. नातं हे अनिकेत विश्वासावर ते कसं अवलंबून असतं. गबाचा काहीतरी बोल नका. मग मी म्हणलं नातं हे नैतिकतेच्या विश्वासावर अवलंबून असतं. उगाच आपलं काहीतरी वाचा 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 बोलायचं. देवानं तोंड दिलं म्हणून काहीतरी बोलायचं का माझी मंजिरी करून टाकली तुम्ही. गबाचा तिकडं बस बस रडू नको. काय रडू नको. माझी चूक झालीये. तुमचा सत्यजित झालंय तुमचा. माझी चूक झालीये. हा. तुला आनंदाची बातमी द्यायला आलोय. बया मग तुम्ही बाबा होणार का? अरे नाही बाबा मी तुला झी मराठी अवॉर्डला घेऊन जाणार आहे. जे मराठी म्हणजे वामन हरी पेठे प्रस्तुत. बया वामन हरी पेठेंकडे घेऊन जाणार तुम्ही. हा. मला ज्वेलरी करायला हा. तर मोठा काय किल्ला जिंकणार आहे का तुम्ही? एवढी आहे ना तुमच्या ताकद तर 7वा सिलेंडर घेऊन दाखवा. बघ आपण आलो झी मराठी अवॉर्डला. आलं का आपण? म्हणजे काय बघ कसली मंडळी. अरे देवा हा? इथं बघ. अरे कोण आहे? क्रांती रेडकर. अगं बाई हा. ए कोंबडी पकडा. हा? ते बघ. हा, कोण? अरे ते बघ ना. हा? ते बघ मला सासू हवी. हा? कॅश कॅश आहे. हा. पहिलं चेक करायच्या बाजूला कोण आहे ते. तुमचा नेहमी कॅशवर डोळा असतो अगदी. आणि त्याच्या मागे बघ. कोण आहे? ते बघ अजूनही चांदरात आहे. सर्वमतांचे म्हणजे वाड्यातली सगळी लोक बसली आहेत. बया सगळी फॅमिली इकडे आली की काय? हा. अरे काय वाडा उडा लागला की काय? वाड्याचे दरवाजे बंद केलेत ना आणि तो खडखडणारा दरवाजा उडा गेला की बंदच आहे अजून. जेव्हा बघाव तेव्हा प्रत्येकाला टेन्शनच आहे. दरवाजा का हलतो. पण त्याला त्या दरवाजाच्या मागची ज्ञानबाची मेघताना कळलीच नाही. दरवाजा खालतो मी शोधून काढले. कसं काय मला माहिती दरवाजा का हलतो. का हलतो. अहो पलीकडून दाराच्या फडीतून कोणतरी बघत असणार खडखड. आपण एकदम झीचे लॉयल प्रेक्षक आहोत. काय सांगताय? म्हणजे कसं माहितीये का कसं? अखिल महाराष्ट्र मुलका पाठी हा? साऱ्या चॅनलची झाली दाटी प्रेक्षकांपाठी. रोज होई नवी भरती जणू कोळशाची काळी धरती येतिनी जाती. कोळशात हिरा एक 12 वर्षांचा बंधन एक विश्वास चोख करमणुकीसाठी बांधल्यात आपुल्याच गाठी आमची झी मराठी. हे जी आता बघ मी तुला पहिल्यापासून म्हणजे 6:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत जे काही घडतं ना ते आता मी तुला कवनातून ऐकवतो. ऐकवा. म्हणजे कसं
6:30च्या ठोक्याला हा? 6:30च्या ठोक्याला जाई हातरी मोठाला बसून निव्यांच्या सोफ्याला जरा सरसावणी येती भाऊजी घरात ताई, भाऊजी येती आले भाऊजी का? घरात आहे सुखर कुटुंबात खेळ सासवा सुनात पैठणीच्या आडुनी हा. या रावजी तुम्ही बस भाऊजी. बस 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 काय? अगं, मला माहितीये तुला होम मिनिस्टर कार्यक्रम लय आवडतो हा, मग पण लगेच लावणी सुरू करायची नाही इथं. नाही, मी ठरवलंय काय? आदेश भाऊजींचं स्वागत जरा वेगळंच करायचं. अच्छा, हे वेगळे आहे का? हा, मग म्हणजे कसं 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 करणार आहेस? या भाऊजी. कळलं 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 ते कळलं कळलं? म्हणजे तू काय करणार आहे खेळात काय करणार आहे? खेळामध्ये मी प्रॅक्टिस रोज सुरू केली. कशी काय प्रॅक्टिस कशी केली? म्हणजे काय वेगळेच खेळ आहेत माझे. कसले? म्हणजे बघा, मी हॉलच्या दरवाज्यात उभी राहते हा. आणि किचन मध्ये अशी फोडणी टाकते. समजा ह्यो खेळ त्यांनी घेतला नाही हा. ना तर दुसरा खेळ माझ्याकडे. काय? मी हॉलच्या दरवाज्यात उभी राहणार. हा. हा, हॉलच्या दरवाज्यात उभी राहणार, किचन मध्ये फोडणी असणार, मी इकडनं वरण फेकणार. पण मला सांग हा. म्हणजे तू उखाणा बिखाणा तयार केलाय का? उखाणं तयार केलं ना, हा, आणि म्हणजे तू पैठणी जिंकणार म्हणते पैठणी जिंकणार. आणि पैठणी जिंकल्यावर काय करणार? पहिली ही साडी सोडणार. ए, त्याशिवाय पैठणी कशी नेसणार ना मी? चार चौघात कशी 4 चौघांनी नेसेन मी? हा, हा, हा. आज जाऊन येईन. आणि मग मग आणि मग? आणि मग प्रॅक्टिस केली. पैठणी जिंकल्यावर काय करायचं याची? काय? कार्यक्रमात कसं आहे की नवरा कसा बायकोला उचलून घेतो, बरोबर. त्याची मी प्रॅक्टिस करते. नवरा बायकोला उचलून घेतो हो. पण ही प्रॅक्टिस मी नाही केली कधी. तुम्ही कशाला पाहिजे? मग वॉचमॅन आहे ना? वॉचमन. नाही म्हणजे वॉचमॅन पण तुम्ही प्रॅक्टिस करत असतो की नाही त्याच्या हा. बायकोबरोबर, ती मी डोळे फाडून फाडून बघत असते. बरं 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 गप 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 गप. आता बघ काय? 7 वाजले आणि आता तू तिथं मी सुरू झाली. अगं बाया. घड्याळात होती 7 मंजिरीनी सत्यजित त्यांचं अनोखं हे नातं बघ जवळून. होय. कधी प्रेम कधी शिक्षा, कधी प्रेम कधी शिक्षा, मंजिरीची ही परीक्षा देई विश्वासाची दीक्षा ती अशी लढून. मंजिरीचं दुःख बघ. का रडतीस का एवढी तू? काय रडते म्हणजे? ते सत्यजित तिचं वाटोळं करून ठेवलं वय बघ. वय वय वय. तिच्या प्रत्येक गोष्टीवर शक घेतो आणि स्वतः प्रिया बरोबर काय करतो? कुठं आले का तिकडे, कुठं आले का तो सत्यजित? मला गाऊ दे, हाताला भेटू दे फक्त मला. काय करणार आहे? त्याला धडा शिकवणार आहे. तो कसा काय शिवणार? त्याला धडा शिकवणार आहे लफडं कसं करायचं याचा. म्हणजे लफडं कसं पाहिजे, लफडं कसं पाहिजे मला सांगा. हा. लफडं कसं पाहिजे? या कानाची खबर त्या कानाला होता का म्हणे? बरोबर. बरोबर काय बरोबर? मला अनुभव आहे. म्हणजे तू तू काय तुम्हाला कधी कळलं का मला सांगा बघू. नाही मग म्हणजे तू नाही, अहो आपल्या पोराचं लफडं तुम्हाला कधी कळलंय का? आपलं एवढंसं पोरगं लफडं करतं? लफडं ते करतं. कसं काय करतं? कसं काय करतं म्हणजे प्रत्येक पावलावर त्या सत्यचितला कॉपी करतं. कसं काय? आधी त्यांनी केस वाढवले, हा. नंतर अचानक भादरले, आता विग लावून फिरतो माहितीये का मुर्दा. त्याच्यावर मी ओळखलं ह्याचं पण सत्यजित सारखं काहीतरी बाहेर चालू आहे म्हणून. बरं 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 बरं. तू आता गपरा. आता मी तुला रमाबाईंना भेटवणार. अगं बाई. तुला बोल, तुला छोट्या रमाबाईंना भेटायचं की मोठ्या? काय 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 काय? छोट्या रमाबाईंना भेटायचं की मोठ्या? नाही, मला मधल्या रमाबाईंना भेटायचं. छोट्या आणि मोठ्या रमाबाई सगळ्यांना माहिती आहेत, किती छान कामं करतात, किती छान दिसतात. मला इंटरेस्टिंग आहे मधल्या रमाबाई कोण साकारते. वा वा, इंटरेस्टिंग. हा, interesting. इंग्रजी शब्द बोलायला लागली तू. मग आता रमाबाई पण इंग्रजी बोलायला लागल्या ना. वा, पडे 8चा हा ठोका, माया. पडे 8चा हा ठोका म्हणे उंच माझा ठोका नको चुकवू हा मोका भेटू रमाबाईंना. प्रसार केला शिक्षणाचा, प्रसार केला शिक्षणाचा, उद्धरबाई माणसांचा गौरव त्यांच्या कार्याचा वाटे पाहताना. साडे बघ आता 8:30. 8:30च्या प्रहरा स्वयंपाक आवरून सारा बघ काय म्हणे मीरा मला सासू हवी. बघ आहेत गायत्री त्या भारी, आहेत गायत्री त्या भारी, त्यांना दूर करण्याकरी त्यास अभिलाष करी रोज क्लुप्ती नवी. बघ 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 मीरा बघ सारखी म्हणते मला सासू हवी, मला सासू हवी. अरे तिला काय जाते म्हणाला सासू हवी, सासू हवी, सासू हवी. मग अगं बाई त्या आबाचा विचार कर ना जरा. आधी त्याला एक पण नव्हते तर 4 ऑप्शन मिळाले त्याला.
अरे त्या आबाला काय हॉट सीटवर बसवता की काय? सासू अरे सासू तुला सासू पाहिजे तर माझी सासू घेऊन जा. नाही तर काय काय तिचा देवाला पण उपयोग नाही, देव पण तिला बोलवत नाही वर. तुझी सासू म्हणजे माझी आई काय विकायला करते बाई? हा, माझी आई तिकडे जाऊन करणार काय? काय करणार म्हणजे रोज आबांबरोबर मॉर्निंग वॉकला जाणार. आणि मला सांगा त्यांचा तो मोठा पोरगा आहे हा. तो करोडपती आहे ना, होय, होय. म्हणजे मोठा बिझनेस असेल, हो. त्याचं ऑफिस असेल, हा. पण तो मुर्दा ऑफिस जातो की नाही की रोज आपला ते सुगम संगीताचे कार्यक्रम बघत हिंडत असतो. का? बागा तेव्हा सदराणी सुरवरच असतो त्यो. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पण माझी आई तिकडे जाऊन नाही जमणार. का नाही जमणार? माझ्या आई काही त्रासच देत नाही. काय त्रास देत नाही तुमची आई? नाही. मी त्रास बघते, मला माहिती किती त्रास देते ती बाई. काय करते ती काय करते का मला सांगा, इकडची काढी तिकडे करते का? म्हणजे? पण मी बाई आपले रोज उठून जेवण करते. ए, हा. माझी आई जेवण करते पण ते शिजवलेलं जेवण कोण करते? मीच करते ना. अच्छा, म्हणजे गिळते. म्हणजे मी जेवते म्हणून ती करते ना, तर उगाच करणार का ती? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, मी दुपारी गपचूप झोपते की नाही? वय, झोपतेस तू, झोप. मग ते तिचं काय जातं, मला गपचूप लादी पुसून घ्यायची की नाही तिने? तिला ते मध्ये डिस्टर्बिंग करते का मला सांगा तुम्ही? नाही 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 नाही, असली सून माझ्या आईला नको होती. माझ्या आईला सून कशी आदर्श पाहिजे, रेवासारखी. म्हणजे कशी आऊसाहेब समोर पदर, म्हणजे आऊसाहेब काय बोलायला लागले की अशी खाली नजर. बघ बघ झाली चांदरात, झाली का? बघ झाली चांदरात, 9 झाले घड्याळात, सर नवबतांच्या वाड्यात आज काय गगडे. बघ जोडी अनय रेवाची, जोडी अनय रेवाची, त्यांची कसोटी प्रेमाची, त्यांच्या प्रेमाला कुणाची दृष्ट लागू नये. पुढं बघ, 9:30च्या नंतर, 9:30च्या नंतर नाही तुम्हाला अंतर, हप्ता बंदचा मंतर देई आधार खरा. पुढं फुबाई फुच्या मंचावरी. काय काय होतंय काय? फू बाई फू म्हटलं हसायला लागलं एकदम. अरे एवढी हसते तर तुला जजच बनवायला पाहिजे. बरं बघ बघ, फू बाई फूच्या मंचावरी नांदे हास्याची लहरी, मधली सुट्टी कुल्ला करी आठवांचा झरा. मधली सुट्टी बाया काय कार्यक्रम आहे, मधली सुट्टी. लई झाका. अगदी माझे बालपणीची लपडीच आठवतात बघा. बालपणीचे दिवस आठवतात माझ्या. बरोबर बरोबर. कशी ती मधली सुट्टी होते, कार्यक्रम सुरू झाला की सगळी मंडळी धाव सुटतात त्या सलीलजी कुलकर्णींना बघून. सलीलजी कुलकर्णी येतात आणि सगळी मुलं धाव सुटतात, चाचा कुलकर्णी आले, चाचा कुलकर्णी आले, चाचा कुलकर्णी. मी म्हणते त्यांचा फक्त ड्रेस बदलायचा. काय? अशी शेरवानी द्यायची, एक गुलाबाचं फुल देताना वर टोपी घालायची, एकदम चाचा कुलकर्णीच बघा. मधली सुट्टी लई झाक कार्यक्रम. जाक म्हणजे मला त्या कार्यक्रमात जायचंच होतं. मग मला त्या कार्यक्रमात जायचं होतं. मग फोन केल्यावर ते बोलले आधी त्यासाठी शाळेत जावं लागतं. वा वा वा. मग मी तुला आता 6:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत काय काय घडतंय ते सगळं सांगितलेलं वय, आहे. वय. असं आपलं नातं आहे झी मराठीची. ऐका, जोड हा वाढो आठवणी साऱ्या जुन्या गोड, जीवाला लागे झीची ओढ, नात्यांचा जोड. जोड हा वाढो दिवस न रात, जोडीनं नांद सुख घरात. आमची झी मराठी. हे झी, हे झी, हे झी, हे झी, हे झी. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012.